नमस्कार मंडळी. चला तर सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला. तर भाजीसाठी मी इथे रात्रभर चवळी ही भिजत ठेवलेली होती आणि छान अशी चवळी भिजलेली देखील आहे. आता आपल्याला ही चवळी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कुकरमध्ये आपल्याला ही वाफवून घ्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे, पाव चमचा हळद टाकायची आणि थोडंसं तेल टाकायचं आहे. आता आपल्याला चवळीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी वर राहील ह्या अंदाजाने पाणी टाकायचं आणि आपल्याला ह्या कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. आता आपण भाजीसाठीचा मसाला तयार करून घेऊया. इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे, थोडंसं आलं घ्यायचं आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. 2 वेलची टाकायची, 2 लवंग टाकायचे आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकलेले आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर थोडंसं पाणी टाकून मी इथे याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि आता 3 शिट्ट्या झाल्या की कुकर थंड झाल्यावर आपल्याला झाकण उघडायचं आहे आणि आपण बघूया 3 शिट्ट्यांमध्ये छान अशी चवळी शिजलेली आहे. तर आपल्याला इथे अर्धी वाटी चवळी ही काढून घ्यायची आहे. आता कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये तमालपत्र टाकायचं, अर्धा चमचा जिरे टाकायचे, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि इथे मी 5 ते 6 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहे. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा आणि हा कांदा आपल्याला 1 ते 1.5 मिनिटांसाठी परतवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये हे देखील आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये इथे आपण पाव चमचा हळद टाकायची, 1 चमचा मी इथे लाल मसाला टाकलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी अर्धा चमचा काळा मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चमचा धने पावडर टाकलेले आहे. चवीनुसार मीठ टाकायचे. याच्या आधीही आपण चवळीमध्ये थोडेसे मीठ टाकलेले होते, त्या अंदाजाने मीठ टाकायचे. आता मसाला परतवून झाला की अर्धा कप मी इथे पाणी टाकलेलं आहे आणि याच्यावर आपल्याला आता 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे. 2 मिनिटांनंतर आपण बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आपला मसाला हा व्यवस्थित असा परतला गेलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला शिजलेली चवळी टाकून घ्यायची आहे. आता आपल्याला ही चवळी मसाल्यांमध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मस्त अशी आपली चवळी परतवून झालेली आहे. आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामधलंच थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला जितका रस्सा हवा आहे त्या अंदाजाने आपण भाजीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपण अर्धी वाटी काढलेली चवळी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी फिरवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी याचं वाटण तयार केलेलं आहे आणि भाजीला उकळी आली की आपल्याला हे वाटण भाजीमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा आपल्याला मंद आचेवर 5 मिनिटांसाठी इथे झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटांनंतर भाजीमध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता आपण इथे गॅस बंद करून देणार आहोत. आपली चवळीची भाजी ही तयार झालेली आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.